दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या याद्या जाहीर होण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे। त्यातच नाशिकात उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली असून नाशिक लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून इच्छुक असलेले माजी जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांना डावलून माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। ठाकरे गटाची उमेदवारी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना जाहीर झाल्यानंतर नाशिकात नाराजीचे सूर दिसून येत आहे। लोकसभेसाठी विजय करंजकर यांच्या नावाची चर्चा सुरू होती, मात्र राजाभाऊ वाजे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर विजय करंजकर नाराज असल्याचं बोललं जात आहे। काय म्हणालेत विजय करंजकर, पाहूयात। याने प्रश्न असा आहे की मी 2014 ला इच्छुक होतो, 2019 ला इच्छुक होतो। त्या दोन्ही वेळेला मी पक्षप्रमुखांच्या आदेशानंतर मी थांबलो होतो, परंतु आता ही जी चालू वेळची ही निवडणूक होती, 1 वर्षभरापूर्वीच मला शिवसेना पक्षप्रमुखांनी सांगितलं होतं की विजय तुम्हाला ही निवडणूक लढायची आणि तुम्ही कामाला लागा। त्याच्यानंतर आता ही मध्यंतरी 3 महिन्यापूर्वी ज्या वेळेला हे शिवसेनेचं अधिवेशन होतं, अधिवेशनापूर्वी मला उद्धव साहेबांनी सांगितलं होतं विजय तुम्ही फिरताय ना। मी सगळं साहेबांना सगळे रिपोर्टिंग केली होती की साहेब मी फिरतोय आणि सगळ्या तयाऱ्या माझ्या मी करतोय। मग त्या निवडणुकीमध्ये साम दाम दंड भेद नीती या सगळ्या गोष्टी माणसाला अपेक्षित म्हणजे अवलंबाव्या लागतात। त्या सगळ्या गोष्टींची तयारी माझी पूर्ण झाली। हे सगळं मी गेल्या 15 दिवसापूर्वी आपले राऊत साहेब ज्या वेळेला इथं आले होते त्यांनाही ते सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या। असं असताना हे अचानक काल परवा काहीतरी बदल घडतात आणि लगेच एखाद्या चालू कामामध्ये खेळा काढून घ्यायचं काम केलं जातं। हे कुठेतरी घातक आहे, पक्षासाठी घातक आहे आणि चुकीचं काम आहे। मी मग पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांशी पण या विषयावरती बोललो, परंतु त्या लोकांचं सुद्धा मत असंच पडलं की हे अत्यंत घातक काम आहे आणि चांगलं पक्षासाठी चांगलं नाही आहे। त्याच्यामुळं आज मला बऱ्याच सकाळी हे उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर अनपेक्षित अशी उमेदवारी डिक्लेअर ज्या वेळेला होती त्यावेळेला सगळे कार्यकर्ते, सगळे माझ्या आजूबाजूचे पदाधिकारी सगळे येऊन माझ्याकडे धडकतात आणि मला ते ज्या वेळेला विचारतात आपणही म्हणतो अरे थांबा काय झालं असेल ते बघू, मी माझ्या पक्षप्रमुखांशी बोलेल, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी काय आहे तो निर्णय आपण घेऊया। परंतु ज्या वेळेला एखादा निष्ठेने काम माणूस करत असतो तर त्यावेळेला निष्ठेचे फळं काय असावेत हे शेवटी विचार करणं हे प्रत्येकाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे। माझ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळं मी येणाऱ्या 2 दिवसामध्ये शिवसेना पक्षप्रमुखांची भेट घेईन, निश्चितपणे त्यांच्याशी चर्चा करेन आणि त्याच्यानंतर मला जो काही निर्णय घ्यावा लागेल तो निर्णय मी 100% घेईन। कट्टरतेला आणि निष्ठेला न्याय नाही असं म्हणत विजय करंजकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे। उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचं देखील करंजकर म्हणालेत। दरम्यान ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर करंजकर नाराज असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे। ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक। शहरात चोरीच्या घटना थांबण्याचं काही नाव घेत नाहीये। याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी स्टॉप अँड सर्च मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे। या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी नाशिकच्या सिडको परिसरातील पवननगर भागामध्ये मोटरसायकल चोर जेरबंद केलाय। याबाबत अधिक माहिती अशी की मोहीम राबवत असताना अंबड पोलिसांना एक इसम संशयितरित्या आढळून आला। त्या अनुषंगाने संशयित इसमास थांबवून त्याच्याकडे असलेल्या मोटरसायकल बाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यानंतर पोलिसांनी सदर इसम नामे दीपक शेजवळ याची अधिक चौकशी केली असता त्याने गाडी चोरीची असल्याची कबुली दिली। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर व पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक केटी रोंदळे व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार पोलीस नाईक परदेशी, किरण गायकवाड, सचिन करंजे, समाधान शिंदे, तुषार मते, अनिल गाढवे, प्रवीण राठोड, संदीप भुरे, घनश्याम भोये, राकेश राऊत, सागर जाधव, दीपक निकम, राकेश पाटील यांनी केले असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक PS परदेशी करीत आहे। प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक। सध्या सर्वत्र जोरदार राजकीय वारे वाहत आहे। नेते मंडळी लोकसभेच्या जागेवरून दावे प्रतिदावे करीत आहेत। त्यातच लोकसभा निवडणुकीसंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी मोठा निर्णय घेतलाय। वंचित बहुजन आघाडी ओबीसी, मराठा, मुस्लिम, जैन व बहुजन समाजाचे उमेदवार देऊन स्वतंत्र निवडणूक लढवणार व मनोज जरांगे पाटील यांना सोबत घेण्याचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी मांडलाय।
त्यातच आता मनोज जरांगे पाटील यांनी सर्व पक्षीय नेत्यांना इशारा दिलाय। राजकारणात मला हलक्यात घेऊ नका असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सर्व पक्षीय नेत्यांना दिलाय। देणार आहे, मी विनंती करून सांगतो, माझा कायचा स्वार्थ नाही, मला काय व्हायचं नाही आणि होणार बी नाही। मी एकदा शब्द दिला, पण 30 तारखेपर्यंत मराठ्यांची स्पष्ट भूमिका झाल्याशिवाय ना कोणत्या उमेदवार आम्ही निवडलाय ना कोणाला पाठिंबा राज्यात कोणालाच। हा 30च्या नंतर मात्र क्लिअर होऊ शकतं। आम्ही धडाधड जे ठरलंय आतून आम्ही बी ठरवलंय, म्हणून सांगितलं होतं मी फडणवीस साहेबांना, तुम्ही आंदोलनात मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा हलक्यात जे घेतलं होतं ना, मला राजकारणात सुद्धा माझा काहीच स्वार्थ नाही, मला काही व्हायचं नाही आणि होणारही नाही, परंतु येत्या 30 तारखेपर्यंत मराठ्यांची स्पष्ट भूमिका झाल्याशिवाय आमचा कोणालाही पाठिंबा नाही असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणात मला हलक्यात घेऊ नका असा इशारा सर्व पक्षीय नेत्यांना दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलेच उधाण आले। ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सध्या अमेरिकेतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। जहाज धडकल्याने अमेरिकेतील बल्टिमोर शहरात असणारा फ्रान्सिस टॉकी ब्रिज कोसळल्याचा हा व्हिडिओ आहे। दृश्यात आपण पाहू शकतो एखादा खेळण्यातला ब्रिज कोसळावा अशा पद्धतीने हा ब्रिज कोसळतोय। सिंगापूरचा झेंडा असलेले 300 मीटर लांबीचे जहाज ब्रिजला धडकल्याने अवघ्या काही क्षणातच हा ब्रिज कोसळलाय। पल्लवी भावसार, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। आइए, आपका स्वागत है एक खूबसूरत दुनिया में, जहां आपके सपने ले आसमां की उड़ान, जहां आप उठा सकते हैं जिंदगी का पूरा लुत्फ। यहाँ की ताजा सुबह ले जाएंगी एक निर्मय जिंदगी की ओर। यहाँ के 5 स्टार एमिनिटीज ले जाएंगे आपको समृद्धि की कगार पे। ये है एक आरंभ स्पिरिचुअल सिटी से मेट्रो सिटी की ओर। ये है 3 लीव्स। दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोतकरी परिवार फ्रॉम नाशिक, इनका एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स। ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। A masterpiece in the making of Nashik, only at Govind Nagar. Call 982 333 9180. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही। चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर। येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज, यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात। यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध, तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल। त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीम ही मिळेल। तर वाट कसली बघताय, चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपवर। आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक। संपर्कासाठी नंबर 9762 59 12 18, 9762 59 12 18। चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपला। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। कळवण तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली।
तालुक्यातील सुरगाणा येथील रामराव आदिक पब्लिक स्कूल या शाळेमध्ये 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून मारहाण करण्यात आली। त्यामुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण दिसून येत आहे। दरम्यान मागील वर्षीही याच शाळेत असाच प्रकार घडल्याने शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांवर पालक प्रश्न निर्माण करत आहे। 9वीत शिकणारा विद्यार्थी भूषण पडेर याला 10वीच्या काही विद्यार्थ्यांनी बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। या प्रकरणी प्राचार्यांना कळवूनही कोणतीच कारवाई होत नसल्याने या मुजोर प्राचार्य व विद्यार्थ्यांवर कारवाई करावी व पाल्यांना दुसऱ्या शाळेत प्रवेश द्यावा अशी मागणी अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांच्या पालकांकडून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंह यांच्याकडे निवेदनामार्फत करण्यात आली। माझा मुलगा रामराव आदिक पब्लिक स्कूल वडगाव निपाणी ही आता 9वीमध्ये परीक्षा संपली असता मी 23 तारखेला मुलाला घ्यायला शाळेमध्ये गेलो असता गुरांनी सरांनी सांगितलं की कोणाला सुट्ट्या नाही, 2 महिन्याचा क्लास आहे, तुम्ही कशाला आले, कोणी सांगितलं तुम्हाला यायला। त्यानंतर आम्ही तशाच गाड्या घेऊन रिकाम्या गाड्या घेऊन घरी आलो आणि 25 तारखेच्या रात्रीला माझ्या मुलाला 10वीच्या मुलांनी उसाच्या काठीने भरपूर मारलं, परंतु त्यांनी त्याच्यावरती गुरांनी सरांनी प्राचार्यांनी काहीही केलेले नाही, अद्यापही काहीही केलेले नाही, काहीच कारवाई केलेली नाही। मला एवढंच म्हणायचं आहे, प्रत्येक वेळेस मुलांना असा जर त्या शाळेमध्ये त्रास होत असेल तर ते मुलं कशासाठी तिथं शिकवावं। माझं पाल्य आणि इतर माझ्या मित्रांचे पाल्य यांची एकदा शाळा ट्रान्सफर करावी, नाहीतर आमच्या शाळेच्या मुलांचे दाखले देण्यात यावे। विद्यार्थ्यांना मारहाण होत असल्याची बाब गंभीर असल्याने येत्या 15 दिवसात कारवाई न झाल्यास प्रकल्प कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा संतप्त पालकांकडून देण्यात आलाय। त्यामुळे आता संबंधित प्राचार्य व विद्यार्थ्यांवर कारवाई होणार का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। उमेश कापडनीस, दक्ष न्यूज, कळवण। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या याद्या जाहीर होत असल्याने नेते मंडळींमध्ये धाकधूक वाढली आहे। याद्या अंतिम टप्प्यात आल्या असल्याने नाशिक लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गटाने माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचे नाव जाहीर केले आहे। यामुळे आता राष्ट्रवादीकडून कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे। राष्ट्रवादीकडून मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असल्याने आता लोकसभेसाठी वाजे विरुद्ध भुजबळ अशी लढत होणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे। दरम्यान आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने शिवसैनिकांनी अस्वस्थ होण्याचे कारण नाही, मी देखील तुमच्यातूनच आलोय असं सांगत भुजबळांनी लढण्याचे संकेत दिलेत। यामुळे आता वाजे विरुद्ध भुजबळ अशी लढत रंगणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सध्या लाचेचे प्रमाण चांगलेच वाढले। त्यातच नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे हनुरामा वळवी याला लाच स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आले। याबाबत अधिक माहिती अशी की वळवी याने स्वतः तहसील कार्यालय येथे फौजदारी लिपिक असल्याचे भासवून तक्रारदार व त्यांच्यासोबतचे इतर 12 जण अशा 13 लोकांविरुद्ध दाखल गुन्ह्यातील प्रतिबंधक कारवाईचे प्रकरण बंद करून देण्यासाठी प्रत्येकी 1000 रुपये प्रमाणे 13 लोकांचे एकूण 13,000 रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडी अंती तक्रारदार यांच्याकडून 10,000 रुपये घेण्याचे मान्य करून लाचेची मागणी केली। यापैकी 7,000 रुपये आरोपी याने अगोदरच तक्रारदार यांच्याकडून घेतले असल्याने उर्वरित 3,000 रुपयांची लाचेची मागणी केल्याचे कारवाईत निष्पन्न झाले होते। तसेच मागणी केलेली लाचेची रक्कम 3,000 रुपये आरोपी याने तहसील कार्यालय नवापूर येथे महसूल शाखेत पंचांसमक्ष स्वीकारल्यानंतर आरोपीस लाचेच्या रकमेसह रंगे हात पकडण्यात आल्याने त्याच्या विरोधात नवापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7A सह भादवी कलम 170 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी लाचेची मागणी करणे व प्रोत्साहन देण्याकामी आरोपी नामे महेश पवार व जितेंद्र पाडवी यांना देखील अटक करण्यात आली आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री माधव रेड्डी, नरेंद्र पवार, पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्यासह पथकाने केली आहे। योगेश खैरनार, दक्ष न्यूज, नवापूर। हे मला सांगताय इथं 2 नंबरचे पैसे करून हे धंदे करताय, हे मी नाही करत। हे दुसऱ्या यांना सोडता, हे फक्त एंट्री करून हे सोडता, मी नाही करत ते धंदे। अरे मी नाही करत ते धंदे, चांगला पण विचार, कोणाला पण विचार, मी नाही करत बरं का, हे धंदे मी नाही करत बरं का, हे धंदे तुम्ही करताय एंट्री करून तुम्ही, हे मी नाही करत। भाविकांचे श्रद्धास्थान असलेले त्र्यंबकेश्वर येथे पैसे घेऊन दर्शन दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। त्र्यंबकेश्वर येथे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असल्याने देशभरातून हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। मात्र त्र्यंबकेश्वर मंदिरातील महाराष्ट्र सुरक्षा बल कर्मचाऱ्यांच्या वाढत्या तक्रारी येत असल्याने भाविक त्रस्त झालेत। त्यातच आता त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गेटवर झालेला वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। त्र्यंबकेश्वर मधील स्थानिक समाजसेवक एका अपंग व्यक्तीला मंदिरात दर्शनासाठी मदत करीत असताना मंदिराच्या गेटवर सुरक्षा रक्षक आणि समाजसेवकांमध्ये शाब्दिक वाद निर्माण झाला। सुरक्षा रक्षकांकडून अरेतुरेची भाषा वापरण्यात आल्याने भाविक नाराजी व्यक्त करतायत। दरम्यान सुरक्षा रक्षक पैसे घेऊन मंदिरात भाविकांना सोडत असल्याची तक्रार देखील नागरिकांकडून येत असल्याने अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष लकी जाधव तसेच संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह अनेक संघटना, स्थानिक नागरिक यांनी मंदिरात येऊन मंदिरातल्या सुरक्षा रक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। 5,000 रुपये घेऊन या सोडतो आणि आम्हाला वोट द्या, आम्ही पैसे घेऊन सोडतो। आधार कार्ड दाखवा, पैसे घेऊन सोडते, 5,000 रुपये घेऊन सोडते हे मध्ये एंट्री करते, हे 5,000 रुपये घेऊन सोडते इथून, आम्हाला सांगते काय 5,000 रुपये अरे तो हँडिकॅप होता त्यावेळी मदत करत होतो, यांनी मला सांगितलं तू पैसे घेतले, धक्के देऊन बाहेर काढले यांनी मला। 5,000, 10,000 रुपये घेऊन हे सोडते, या प्रकरणी मंदिर ट्रस्टचे पुरुषोत्तम कडलक, मनोज थेटे यांना निवेदन देण्यात आलं असून पैसे घेऊन दर्शन देणाऱ्या सुरक्षा रक्षकांवर कडक कारवाई करण्याची मागणी भाविकांनी केली आहे। भाविक निर्मल मनाने मंदिरात दर्शन घेण्यासाठी येत असतात, मात्र मंदिरातील सुरक्षा रक्षक जर श्रद्धेचा असा व्यवहार करत असतील तर भाविकांनी विश्वास ठेवावा तरी कोणावर, असा प्रश्न सध्या नागरिकांना पडलाय। आता तरी या पैसे घेऊन दर्शन देणाऱ्या सुरक्षा रक्षकांवर कारवाई होईल का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। दिनेश पगारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सध्या अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले। आज देखील मुंबई नाशिक महामार्गावर वाडीवर येथील रायगड नगरजवळ आज पहाटे 6:30 वाजेच्या सुमारास कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर जाऊन धडकल्याने अपघात झालाय। या अपघातात 2 जण गंभीर स्वरूपात जखमी झाल्याची माहिती मिळते। या घटनेची माहिती मिळताच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानीस धामच्या मोफत रुग्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळी दाखल होत जखमींना पुढील उपचारासाठी वाडीवर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले। भागीरथ गतकरी, दक्ष न्यूज, इगतपुरी, वाडीवरे। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। आइए, आपका स्वागत है एक खूबसूरत दुनिया में, जहां आपके सपने ले आसमां की उड़ान, जहां आप उठा सकते हैं जिंदगी का पूरा लुत्फ। यहाँ की ताजा सुबह ले जाएंगी एक निर्मय जिंदगी की ओर।
यहाँ के 5 स्टार एमिनिटीज ले जाएंगे आपको समृद्धि की कगार पे। ये है एक आरंभ स्पिरिचुअल सिटी से मेट्रो सिटी की ओर। ये है 3 लीव्स, दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोतकरी परिवार फ्रॉम नाशिक, इनका एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। A masterpiece in the making of Nashik, only at Govind Nagar. Call 982 333 9180. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही। चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर। येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज, यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात। यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध, तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल। त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल। तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपवर। आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक। संपर्कासाठी नंबर 9762 59 12 18, 9762 59 12 18। चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपला। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या याद्या जाहीर होण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे। त्यातच नाशिकात उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली असून नाशिक लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून इच्छुक असलेले माजी जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांना डावलून माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। ठाकरे गटाची उमेदवारी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना जाहीर झाल्यानंतर नाशिकात नाराजीचे सूर दिसून येत आहे। लोकसभेसाठी विजय करंजकर यांच्या नावाची चर्चा सुरू होती, मात्र राजाभाऊ वाजे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर विजय करंजकर नाराज असल्याचं बोललं जात आहे। काय म्हणालेत विजय करंजकर, पाहूयात। नाही, प्रश्न असा आहे की मी 2014ला इच्छुक होतो, 2019ला इच्छुक होतो। त्या दोन्ही वेळेला मी पक्षप्रमुखांच्या आदेशानंतर मी थांबलो होतो। परंतु आता ही जी चालू वेळची ही निवडणूक होती, 1 वर्षभरापूर्वीच मला शिवसेना पक्षप्रमुखांनी सांगितलं होतं की विजय, तुम्हाला ही निवडणूक लढायची आणि तुम्ही कामाला लागा। त्याच्यानंतर आताही मध्यंतरी 2 महिन्या 3 महिन्यापूर्वी ज्या वेळेला हे शिवसेनेचं अधिवेशन होतं, अधिवेशनापूर्वी मला उद्धव साहेबांनी सांगितलं होतं विजय, तुम्ही फिरताय ना? मी सगळं साहेबांना सगळे रिपोर्टिंग केली होती की साहेब मी फिरतोय आणि सगळ्या तयाऱ्या माझ्या मी करतोय। मग त्या निवडणुकीमध्ये साम दाम दंड भेद नीती या सगळ्या गोष्टी माणसाला अपेक्षित म्हणजे अवलंबाव्या लागतात। त्या सगळ्या गोष्टींची तयारी माझी पूर्ण झाली। हे सगळं मी गेल्या 15 दिवसापूर्वी आपले राऊत साहेब ज्यावेळेला इथं आले होते त्यांनाही ते सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या। असं असताना हे अचानक काल परवा काहीतरी बदल घडतात आणि लगेच एखाद्या चालू कामामध्ये खेळा काढून घ्यायचं काम केलं जातं। हे कुठेतरी घातक आहे, पक्षासाठी घातक आहे आणि चुकीचं काम आहे। मी मग पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांशी पण या विषयावरती बोललो, परंतु त्या लोकांचं सुद्धा मत असंच पडलं की हे अत्यंत घातक काम आहे आणि चांगलं पक्षासाठी चांगलं नाही आहे। त्याच्यामुळं आज मला बऱ्याच सकाळी हे उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर अनपेक्षित अशी उमेदवारी डिक्लेअर ज्या वेळेला होती त्यावेळेला सगळे कार्यकर्ते, सगळे माझ्या आजूबाजूचे पदाधिकारी सगळे येऊन माझ्याकडे धडकतात आणि मला ते ज्या वेळेला विचारतात, आपणही म्हणतो अरे थांबा, काय झालं असेल ते बघू, मी माझ्या पक्षप्रमुखांशी बोलेल, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी काय आहे तो निर्णय आपण घेऊया। परंतु ज्या वेळेला एखादा निष्ठेने काम माणूस करत असतो तर त्यावेळेला निष्ठेचे फळ काय असावेत
हे शेवटी विचार करणं हे प्रत्येकाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे, माझ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं मी येणाऱ्या 2 दिवसामध्ये शिवसेना पक्षप्रमुखांची भेट घेईन, निश्चितपणे त्यांच्याशी चर्चा करेन आणि त्याच्यानंतर मला जो काही निर्णय घ्यावा लागेल तो निर्णय मी 100% घेईन. कट्टरतेला आणि निष्ठेला न्याय नाही असं म्हणत विजय करंजकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचं देखील करंजकर म्हणालेत. दरम्यान ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर करंजकर नाराज असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक. शहरात चोरीच्या घटना थांबण्याचं काही नाव घेत नाहीये. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी स्टॉप अँड सर्च मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी नाशिकच्या सिडको परिसरातील पवननगर भागामध्ये मोटरसायकल चोर जेरबंद केलाय. याबाबत अधिक माहिती अशी की मोहीम राबवत असताना अंबड पोलिसांना एक इसम संशयितरित्या आढळून आला. त्या अनुषंगाने संशयित इसमास थांबवून त्याच्याकडे असलेल्या मोटरसायकल बाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी सदर इसम नामे दीपक शेजवळ याची अधिक चौकशी केली असता त्याने गाडी चोरीची असल्याची कबुली दिली. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर व पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक केटी रोंदळे व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार पोलीस नाईक परदेशी, किरण गायकवाड, सचिन करंजे, समाधान शिंदे, तुषार मते, अनिल गाढवे, प्रवीण राठोड, संदीप भुरे, घनश्याम भोये, राकेश राऊत, सागर जाधव, दीपक निकम, राकेश पाटील यांनी केले असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक PS परदेशी करीत आहे. प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक. सध्या सर्वत्र जोरदार राजकीय वारे वाहत आहे. नेते मंडळी लोकसभेच्या जागेवरून दावे प्रतिदावे करीत आहेत. त्यातच लोकसभा निवडणुकीसंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी मोठा निर्णय घेतलाय. वंचित बहुजन आघाडी ओबीसी, मराठा, मुस्लिम, जैन व बहुजन समाजाचे उमेदवार देऊन स्वतंत्र निवडणूक लढवणार व मनोज जरांगे पाटील यांना सोबत घेण्याचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी मांडलाय. त्यातच आता मनोज जरांगे पाटील यांनी सर्व पक्षीय नेत्यांना इशारा दिलाय. राजकारणात मला हलक्यात घेऊ नका असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सर्व पक्षीय नेत्यांना दिलाय. देणार आहे. मी विनंती करून सांगतो, माझा काय याचा स्वार्थ नाही, मला काय व्हायचं नाही आणि होणार बी नाही. मी एकदा शब्द दिला, पण 30 तारखेपर्यंत मराठ्यांची स्पष्ट भूमिका झाल्याशिवाय ना कोणत्या उमेदवार आम्ही निवडलाय ना कोणाला पाठिंबा आहे राज्यात कोणालाच. 30च्या नंतर मात्र क्लिअर होऊ शकतं. आम्ही धडाधड जे ठरलंय आतून आम्ही बी ठरवलंय. म्हणून सांगितलं होतं मी फडणवीस साहेबांना, तुम्ही आंदोलनात मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा हलक्यात जे घेतलं होतं ना, मला राजकारणात सुद्धा माझा काहीच स्वार्थ नाही, मला काही व्हायचं नाही आणि होणारही नाही. परंतु येत्या 30 तारखेपर्यंत मराठ्यांची स्पष्ट भूमिका झाल्याशिवाय आमचा कोणालाही पाठिंबा नाही असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणात मला हलक्यात घेऊ नका असा इशारा सर्व पक्षीय नेत्यांना दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलेच उधाण आले. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सध्या अमेरिकेतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. जहाज धडकल्याने अमेरिकेतील बल्टिमोर शहरात असणारा फ्रान्सिस टॉकी ब्रिज कोसळल्याचा हा व्हिडिओ आहे. दृश्यात आपण पाहू शकतो एखाद्या खेळण्यातला ब्रिज कोसळावा अशा पद्धतीने हा ब्रिज कोसळतोय. सिंगापूरचा झेंडा असलेले 300 मीटर लांबीचे जहाज ब्रिजला धडकल्याने अवघ्या काही क्षणातच हा ब्रिज कोसळलाय. पल्लवी भावसार, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. आइए, आपका स्वागत है एक खूबसूरत दुनिया में जहां आपके सपने ले आसमां की उड़ान, जहां आप उठा सकते हैं जिंदगी का पूरा लुत्फ. यहाँ की ताजा सुबह ले जाएंगी एक निर्मय जिंदगी की ओर. यहाँ के 5 स्टार एमिनिटीज ले जाएंगे आपको समृद्धि की कगार पे. ये है एक आरंभ
स्पिरिचुअल सिटी से मेट्रो सिटी की ओर। ये है 3 लीव्स, दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोतकरी परिवार फ्रॉम नाशिक, इनका एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। A masterpiece in the making of Nashik, only at Govind Nagar. Call 982 333 9180. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही। चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर। येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज, यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात। यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध, तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल। त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल। तर वाट कसली बघताय, चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपवर। आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक। संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18। चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपला। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। कळवण तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली। तालुक्यातील सुरगाणा येथील रामराव आदिक पब्लिक स्कूल या शाळेमध्ये 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून मारहाण करण्यात आली। त्यामुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण दिसून येत आहे। दरम्यान मागील वर्षीही याच शाळेत असाच प्रकार घडल्याने शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांवर पालक प्रश्न निर्माण करतायत। 9वीत शिकणारा विद्यार्थी भूषण पडेर याला 10वीच्या काही विद्यार्थ्यांनी बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। या प्रकरणी प्राचार्यांना कळवूनही कोणतीच कारवाई होत नसल्याने या मुजोर प्राचार्य व विद्यार्थ्यांवर कारवाई करावी व पाल्यांना दुसऱ्या शाळेत प्रवेश द्यावा अशी मागणी अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांच्या पालकांकडून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंह यांच्याकडे निवेदनामार्फत करण्यात आली। माझा मुलगा रामराव आदिक पब्लिक स्कूल वडगाव निपाणी, इयत्ता 9वीमध्ये परीक्षा संपली असता मी 23 तारखेला मुलाला घ्यायला शाळेमध्ये गेलो असता त्यांनी गुरांनी सरांनी सांगितलं की कोणाला सुट्ट्या नाही, 2 महिन्याचा क्लास आहे, तुम्ही कशाला आले, कोणी सांगितलं तुम्हाला यायला। त्यानंतर आम्ही तशाच रिकाम्या गाड्या घेऊन घरी आलो आणि 25 तारखेच्या रात्रीला माझ्या मुलाला 10वीच्या मुलांनी उसाच्या काठीने भरपूर मारलं, परंतु त्यांनी त्याच्यावरती गुरांनी सरांनी प्राचार्यांनी काहीही केलेले नाही, अद्यापही काहीही केलेले नाही, काहीच कारवाई केलेली नाही। मला एवढंच म्हणायचं आहे, प्रत्येक वेळेस मुलांना असा जर त्या शाळेमध्ये त्रास होत असेल तर ते मुलं कशासाठी तिथं शिकवावं। माझं पाल्य आणि इतर माझ्या मित्रांचे पाल्य यांची एकदा शाळा ट्रान्सफर करावी, नाहीतर आमच्या शाळेच्या मुलांचे दाखले देण्यात यावे। विद्यार्थ्यांना मारहाण होत असल्याची बाब गंभीर असल्याने येत्या 15 दिवसात कारवाई न झाल्यास प्रकल्प कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा संतप्त पालकांकडून देण्यात आलाय। त्यामुळे आता संबंधित प्राचार्य व विद्यार्थ्यांवर कारवाई होणार का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। उमेश कापडनीस, दक्ष न्यूज, कळवण। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या याद्या जाहीर होत असल्याने नेते मंडळींमध्ये धाकधूक वाढली आहे।
याद्या अंतिम टप्प्यात आल्या असल्याने नाशिक लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गटाने माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचे नाव जाहीर केले आहे। यामुळे आता राष्ट्रवादीकडून कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे। राष्ट्रवादीकडून मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असल्याने आता लोकसभेसाठी वाजे विरुद्ध भुजबळ अशी लढत होणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे। दरम्यान आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने शिवसैनिकांनी अस्वस्थ होण्याचे कारण नाही, मी देखील तुमच्यातूनच आलोय असं सांगत भुजबळांनी लढण्याचे संकेत दिलेत। यामुळे आता वाजे विरुद्ध भुजबळ अशी लढत रंगणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सध्या लाचेचे प्रमाण चांगलेच वाढले, त्यातच नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे हनुरामा वळवी याला लाच स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आले। याबाबत अधिक माहिती अशी की वळवी याने स्वतः तहसील कार्यालय येथे फौजदारी लिपिक असल्याचे भासवले। तक्रारदार व त्यांच्यासोबतचे इतर 12 जण अशा 13 लोकांविरुद्ध दाखल गुन्ह्यातील प्रतिबंधक कारवाईचे प्रकरण बंद करून देण्यासाठी प्रत्येकी 1000 रुपये प्रमाणे 13 लोकांचे एकूण 13,000 रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडी अंती तक्रारदार यांच्याकडून 10,000 रुपये घेण्याचे मान्य करून लाचेची मागणी केली। यापैकी 7,000 रुपये आरोपी याने अगोदरच तक्रारदार यांच्याकडून घेतले असल्याने उर्वरित 3,000 रुपयांची लाचेची मागणी केल्याचे कारवाईत निष्पन्न झाले होते। तसेच मागणी केलेली लाचेची रक्कम 3,000 रुपये आरोपी याने तहसील कार्यालय नवापूर येथे महसूल शाखेत पंचांसमक्ष स्वीकारल्यानंतर आरोपीस लाचेच्या रकमेसह रंगे हात पकडण्यात आल्याने त्याच्या विरोधात नवापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7(अ) सह भादवी कलम 170 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी लाचेची मागणी करणे व प्रोत्साहन देण्याकामी आरोपी नामे महेश पवार व जितेंद्र पाडवी यांना देखील अटक करण्यात आली आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री माधव रेड्डी, नरेंद्र पवार, पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्यासह पथकाने केली आहे। योगेश खैरनार, दक्ष न्यूज, नवापूर। हे मला सांगताय इथं 2 नंबरचे पैसे करून हे धंदे करताय, हे मी नाही करत बरं का। हे दुसऱ्या यांना सोडता, हे फक्त एंट्री करून हे सोडता, मी नाही करत ते धंदे। अरे मी नाही करत ते धंदे, चांगला पण विचार, कोणाला पण विचार, मी नाही करत बरं का, हे धंदे मी नाही करत बरं का। हे धंदे तुम्ही करताय, एंट्री करून तुम्ही, हे मी नाही करत। भाविकांचे श्रद्धास्थान असलेले त्र्यंबकेश्वर येथे पैसे घेऊन दर्शन दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। त्र्यंबकेश्वर येथे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असल्याने देशभरातून हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। मात्र त्र्यंबकेश्वर मंदिरातील महाराष्ट्र सुरक्षा बल कर्मचाऱ्यांच्या वाढत्या तक्रारी येत असल्याने भाविक त्रस्त झालेत। त्यातच आता त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गेटवर झालेला वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। त्र्यंबकेश्वर मधील स्थानिक समाजसेवक एका अपंग व्यक्तीला मंदिरात दर्शनासाठी मदत करीत असताना मंदिराच्या गेटवर सुरक्षा रक्षक आणि समाजसेवकांमध्ये शाब्दिक वाद निर्माण झाला। सुरक्षा रक्षकांकडून अरेतुरेची भाषा वापरण्यात आल्याने भाविक नाराजी व्यक्त करत आहेत। दरम्यान सुरक्षा रक्षक पैसे घेऊन मंदिरात भाविकांना सोडत असल्याची तक्रार देखील नागरिकांकडून येत असल्याने अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष लकी जाधव तसेच संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह अनेक संघटना, स्थानिक नागरिक यांनी मंदिरात येऊन मंदिरातल्या सुरक्षा रक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। 5,000 रुपये घेऊन ये सोडतो आणि हे आम्हाला बोलतात आम्ही पैसे घेऊन सोडतो। आम्हाला म्हणते आधार कार्ड दाखवा, हे पैसे घेऊन सोडते, 5,000 रुपये घेऊन सोडते आणि आम्हाला म्हणते हे मिलिटरी मॅन हे 5,000 रुपये घेऊन वाहनमध्ये एंट्री करते, हे 5,000 रुपये घेऊन सोडते इथून। आणि आम्हाला सांगते काय
हा? एवढा 5,000 रुपये घेऊन आम्हाला म्हणते अरे तुम्हाला मदत करतो आम्ही गरीबांना अरे तो हँडिकॅप होता त्यावेळी मदत करत होतो. यांनी मला सांगितलं पैसे घेतले, धक्के देऊन बाहेर काढले यांनी मला. 5,000, 6,000, 10,000 रुपये घेऊन हे सोडते. या प्रकरणी मंदिर ट्रस्टचे पुरुषोत्तम कडलक, मनोज थेटे यांना निवेदन देण्यात आलं असून पैसे घेऊन दर्शन देणाऱ्या सुरक्षा रक्षकांवर कडक कारवाई करण्याची मागणी भाविकांनी केली आहे. भाविक निर्मल मनाने मंदिरात दर्शन घेण्यासाठी येत असतात, मात्र मंदिरातील सुरक्षा रक्षक जर श्रद्धेचा असा व्यवहार करत असतील तर भाविकांनी विश्वास ठेवावा तरी कोणावर, असा प्रश्न सध्या नागरिकांना पडलाय. आता तरी या पैसे घेऊन दर्शन देणाऱ्या सुरक्षा रक्षकांवर कारवाई होईल का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. दिनेश पगारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सध्या अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले. आज देखील मुंबई नाशिक महामार्गावर वाडीवर येथील रायगड नगरजवळ आज पहाटे 6:30 वाजेच्या सुमारास कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर जाऊन धडकल्याने अपघात झालाय. या अपघातात 2 जण गंभीर स्वरूपात जखमी झाल्याची माहिती मिळते. या घटनेची माहिती मिळताच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानीस धामच्या मोफत रुग्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळी दाखल होत जखमींना पुढील उपचारासाठी वाडीवर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. भागीरथ गतकरी, दक्ष न्यूज, इगतपुरी, वाडीवरे. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. आइए, आपका स्वागत है एक खूबसूरत दुनिया में, जहां आपके सपने ले आसमां की उड़ान, जहां आप उठा सकते हैं जिंदगी का पूरा लुत्फ. यहाँ की ताजा सुबह ले जाएंगी एक निर्मय जिंदगी की ओर. यहाँ के 5 स्टार एमिनिटीज ले जाएंगे आपको समृद्धि की कगार पे. ये है एक आरंभ स्पिरिचुअल सिटी से मेट्रो सिटी की ओर. ये है 3 लीव्स. दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोतकरी परिवार फ्रॉम नाशिक, इनका एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स. ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद. A masterpiece in the making of Nashik, only at Govind Nagar. Call 982 333 9180. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपला.
दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या याद्या जाहीर होण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यातच नाशिकात उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली असून नाशिक लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून इच्छुक असलेले माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांना डावलून माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ठाकरे गटाची उमेदवारी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना जाहीर झाल्यानंतर नाशिकात नाराजीचे सूर दिसून येत आहे. लोकसभेसाठी विजय करंजकर यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र राजाभाऊ वाजे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर विजय करंजकर नाराज असल्याचं बोललं जात आहे. काय म्हणालेत विजय करंजकर, पाहूयात. नाही, प्रश्न असा आहे की मी 2014ला इच्छुक होतो, 2019ला इच्छुक होतो. त्या दोन्ही वेळेला मी पक्षप्रमुखांच्या आदेशानंतर मी थांबलो होतो. परंतु आता ही जी चालू वेळची ही निवडणूक होती, 1 वर्षभरापूर्वीच मला शिवसेना पक्षप्रमुखांनी सांगितलं होतं की विजय, तुम्हाला ही निवडणूक लढायची आणि तुम्ही कामाला लागा. त्याच्यानंतर आताही मध्यंतरी 3 महिन्यापूर्वी ज्या वेळेला हे शिवसेनेचं अधिवेशन होतं, अधिवेशनापूर्वी मला उद्धव साहेबांनी सांगितलं होतं, विजय तुम्ही फिरताय ना. मी सगळं साहेबांना सगळे रिपोर्टिंग केली होती की साहेब मी फिरतोय आणि सगळ्या तयाऱ्या माझ्या मी करतोय. मग त्या निवडणुकीमध्ये साम दाम दंड भेद नीती या सगळ्या गोष्टी माणसाला अपेक्षित म्हणजे अवलंबाव्या लागतात. त्या सगळ्या गोष्टींची तयारी माझी पूर्ण झाली. हे सगळं मी गेल्या 15 दिवसापूर्वी आपले राऊत साहेब ज्या वेळेला इथं आले होते त्यांनाही ते सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. असं असताना हे अचानक काल परवा काहीतरी बदल घडतात आणि लगेच एखाद्या चालू कामामध्ये खेळा काढून घ्यायचं काम केलं जातं. हे कुठेतरी घातक आहे, पक्षासाठी घातक आहे आणि चुकीचं काम आहे. मी मग पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांशी पण ह्या विषयावरती बोललो, परंतु त्या लोकांचं सुद्धा मत असंच पडलं की हे अत्यंत घातक काम आहे आणि चांगलं पक्षासाठी चांगलं नाही आहे. त्याच्यामुळं आज मला बऱ्याच सकाळी हे उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर अनपेक्षित अशी उमेदवारी डिक्लेअर ज्या वेळेला होती त्यावेळेला सगळे कार्यकर्ते, सगळे माझ्या आजूबाजूचे पदाधिकारी सगळे येऊन माझ्याकडे धडकतात आणि मला ते ज्या वेळेला विचारतात, आपणही म्हणतो अरे थांबा, काय झालं असेल ते बघू, मी माझ्या पक्षप्रमुखांशी बोलेल, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी काय आहे तो निर्णय आपण घेऊया. परंतु ज्या वेळेला एखादा निष्ठेने काम माणूस करत असतो तर त्यावेळेला निष्ठेचे फळं काय असावेत हे शेवटी विचार करणं हे प्रत्येकाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. माझ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं मी येणाऱ्या 2 दिवसामध्ये शिवसेना पक्षप्रमुखांची भेट घेईन, निश्चितपणे त्यांच्याशी चर्चा करेन आणि त्याच्यानंतर मला जो काही निर्णय घ्यावा लागेल तो निर्णय मी 100% घेईन. कट्टरतेला आणि निष्ठेला न्याय नाही असं म्हणत विजय करंजकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचं देखील करंजकर म्हणालेत. दरम्यान ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर करंजकर नाराज असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक. शहरात चोरीच्या घटना थांबण्याचं काही नाव घेत नाहीये. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी स्टॉप अँड सर्च मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी नाशिकच्या सिडको परिसरातील पवननगर भागामध्ये मोटरसायकल चोर जेरबंद केलाय. याबाबत अधिक माहिती अशी की मोहीम राबवत असताना अंबड पोलिसांना एक इसम संशयितरित्या आढळून आला. त्या अनुषंगाने संशयित इसमास थांबवून त्याच्याकडे असलेल्या मोटरसायकल बाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी सदर इसम नामे दीपक शेजवळ याची अधिक चौकशी केली असता त्याने गाडी चोरीची असल्याची कबुली दिली. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर व पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक केटी रोंदळे व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार पोलीस नाईक परदेशी, किरण गायकवाड, सचिन करंजे, समाधान शिंदे, तुषार मते, अनिल गाढवे, प्रवीण राठोड, संदीप भुरे, घनश्याम भोये, राकेश राऊत, सागर जाधव, दीपक निकम, राकेश पाटील यांनी केले असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक PS परदेशी करीत आहे. प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक. सध्या सर्वत्र जोरदार राजकीय वारे वाहत आहे. नेते मंडळी लोकसभेच्या जागेवरून दावे प्रतिदावे करीत आहेत. त्यातच लोकसभा निवडणुकीसंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी मोठा निर्णय घेतलाय. वंचित बहुजन आघाडी ओबीसी, मराठा, मुस्लिम, जैन व बहुजन समाजाचे उमेदवार देऊन स्वतंत्र निवडणूक लढवणार व मनोज जरांगे पाटील यांना सोबत घेण्याचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी मांडलाय. त्यातच आता मनोज जरांगे पाटील
यांनी सर्व पक्षीय नेत्यांना इशारा दिलाय। राजकारणात मला हलक्यात घेऊ नका असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सर्व पक्षीय नेत्यांना दिलाय। देणार आहे, मी विनंती करून सांगतो, माझा काय याचा स्वार्थ नाही, मला काय व्हायचं नाही आणि होणार बी नाही। मी एकदा शब्द दिला, पण 30 तारखेपर्यंत मराठ्यांची स्पष्ट भूमिका झाल्याशिवाय ना कोणत्या उमेदवार आम्ही निवडलाय ना कोणाला पाठिंबा राज्यात कोणालाच। हा 30च्या नंतर मात्र क्लिअर होऊ शकतं। आम्ही धडाधड जे ठरलंय आतून आम्ही बी ठरवलंय, म्हणून सांगितलं होतं मी फडणवीस साहेबांना, तुम्ही आंदोलनात मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा हलक्यात जे घेतलं होतं ना, मला राजकारणात सुद्धा माझा काहीच स्वार्थ नाही, मला काही व्हायचं नाही आणि होणारही नाही, परंतु येत्या 30 तारखेपर्यंत मराठ्यांची स्पष्ट भूमिका झाल्याशिवाय आमचा कोणालाही पाठिंबा नाही असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणात मला हलक्यात घेऊ नका असा इशारा सर्व पक्षीय नेत्यांना दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलेच उधाण आले। ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सध्या अमेरिकेतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। जहाज धडकल्याने अमेरिकेतील बल्टिमोर शहरात असणारा फ्रान्सिस टॉकी ब्रिज कोसळल्याचा हा व्हिडिओ आहे। दृश्यात आपण पाहू शकतो एखादा खेळण्यातला ब्रिज कोसळावा अशा पद्धतीने हा ब्रिज कोसळतोय। सिंगापूरचा झेंडा असलेले 300 मीटर लांबीचे जहाज ब्रिजला धडकल्याने अवघ्या काही क्षणातच हा ब्रिज कोसळलाय। पल्लवी भावसार, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। आइए, आपका स्वागत है एक खूबसूरत दुनिया में, जहां आपके सपने ले आसमां की उड़ान, जहां आप उठा सकते हैं जिंदगी का पूरा लुत्फ। यहाँ की ताजा सुबह ले जाएंगी एक निर्मय जिंदगी की ओर। यहाँ के 5 स्टार एमिनिटीज ले जाएंगे आपको समृद्धि की कगार पे। ये है एक आरंभ स्पिरिचुअल सिटी से मेट्रो सिटी की ओर। ये है 3 लीव्स, दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोतकरी परिवार फ्रॉम नाशिक, इनका एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। A masterpiece in the making of Nashik, only at Govind Nagar. Call 982 333 9180. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही। चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर। येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज, यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात। यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध, तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल। त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल। तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपवर। आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक। संपर्कासाठी नंबर 9762 59 12 18, 9762 59 12 18। चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपला। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। कळवण तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली।
तालुक्यातील सुरगाणा येथील रामराव आदिक पब्लिक स्कूल या शाळेमध्ये 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून मारहाण करण्यात आली। त्यामुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण दिसून येत आहे। दरम्यान मागील वर्षीही याच शाळेत असाच प्रकार घडल्याने शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांवर पालक प्रश्न निर्माण करतायत। 9वीत शिकणारा विद्यार्थी भूषण पडेर याला 10वीच्या काही विद्यार्थ्यांनी बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। या प्रकरणी प्राचार्यांना कळवूनही कोणतीच कारवाई होत नसल्याने या मुजोर प्राचार्य व विद्यार्थ्यांवर कारवाई करावी व पाल्यांना दुसऱ्या शाळेत प्रवेश द्यावा अशी मागणी अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांच्या पालकांकडून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंह यांच्याकडे निवेदनामार्फत करण्यात आली। माझा मुलगा रामराव आदिक पब्लिक स्कूल वडगाव निपाणी इयत्ता 9वीमध्ये परीक्षा संपली असता मी 23 तारखेला मुलाला घ्यायला शाळेमध्ये गेलो असता गुरांनी सरांनी सांगितलं की कोणाला सुट्ट्या नाही, 2 महिन्याचा क्लास आहे, तुम्ही कशाला आले, कोणी सांगितलं तुम्हाला यायला। त्यानंतर आम्ही तशाच रिकाम्या गाड्या घेऊन घरी आलो आणि 25 तारखेच्या रात्रीला माझ्या मुलाला 10वीच्या मुलांनी उसाच्या काठीने भरपूर मारलं, परंतु त्यांनी त्याच्यावरती गुरांनी सरांनी प्राचार्यांनी काहीही केलेले नाही, अद्यापही काहीही केले नाही, काहीच कारवाई केलेली नाही। मला एवढंच म्हणायचं आहे, प्रत्येक वेळेस मुलांना असा जर त्या शाळेमध्ये त्रास होत असेल तर ते मुलं कशासाठी तिथं शिकवावं। माझं पाल्य आणि इतर माझ्या मित्रांचे पाल्य यांची एकदा शाळा ट्रान्सफर करावी, नाहीतर आमच्या शाळेच्या मुलांचे दाखले देण्यात यावे। विद्यार्थ्यांना मारहाण होत असल्याची बाब गंभीर असल्याने येत्या 15 दिवसात कारवाई न झाल्यास प्रकल्प कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा संतप्त पालकांकडून देण्यात आलाय। त्यामुळे आता संबंधित प्राचार्य व विद्यार्थ्यांवर कारवाई होणार का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। उमेश कापडनीस, दक्ष न्यूज, कळवण। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या याद्या जाहीर होत असल्याने नेते मंडळींमध्ये धाकधूक वाढली आहे। याद्या अंतिम टप्प्यात आल्या असल्याने नाशिक लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गटाने माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचे नाव जाहीर केले आहे। यामुळे आता राष्ट्रवादीकडून कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे। राष्ट्रवादीकडून मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असल्याने आता लोकसभेसाठी वाजे विरुद्ध भुजबळ अशी लढत होणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे। दरम्यान आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने शिवसैनिकांनी अस्वस्थ होण्याचे कारण नाही, मी देखील तुमच्यातूनच आलोय असं सांगत भुजबळांनी लढण्याचे संकेत दिलेत। यामुळे आता वाजे विरुद्ध भुजबळ अशी लढत रंगणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सध्या लाचेचे प्रमाण चांगलेच वाढले। त्यातच नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे हनुरामा वळवी याला लाच स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आले। याबाबत अधिक माहिती अशी की वळवी याने स्वतः तहसील कार्यालय येथे फौजदारी लिपिक असल्याचे भासवून तक्रारदार व त्यांच्यासोबतचे इतर 12 जण अशा 13 लोकांविरुद्ध दाखल गुन्ह्यातील प्रतिबंधक कारवाईचे प्रकरण बंद करून देण्यासाठी प्रत्येकी 1000 रुपये प्रमाणे 13 लोकांचे एकूण 13,000 रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडी अंती तक्रारदार यांच्याकडून 10,000 रुपये घेण्याचे मान्य करून लाचेची मागणी केली। यापैकी 7,000 रुपये आरोपी याने अगोदरच तक्रारदार यांच्याकडून घेतले असल्याने उर्वरित 3,000 रुपयांची लाचेची मागणी केल्याचे कारवाईत निष्पन्न झाले होते। तसेच मागणी केलेली लाचेची रक्कम 3,000 रुपये आरोपी याने तहसील कार्यालय नवापूर येथे महसूल शाखेत पंचांसमक्ष स्वीकारल्यानंतर आरोपीस लाचेच्या रकमेसह रंगे हात पकडण्यात आल्याने त्याच्या विरोधात नवापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7A सह भादवी कलम 170 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी लाचेची मागणी करणे व प्रोत्साहन देण्याकामी आरोपी नामे महेश पवार व जितेंद्र पाडवी यांना देखील अटक करण्यात आली आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री माधव रेड्डी, नरेंद्र पवार, पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्यासह पथकाने केली आहे. योगेश खैरनार, दक्ष न्यूज, नवापूर.